नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण किंडर जॉय बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे 10 रुपयेवाली पर्क चॉकलेट घेतली आहे। इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेटचा वापर करते। जर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कची चॉकलेट 10 वाली वापरू शकता। मी इथे नेस्लेचं एव्हरीडेचं पावडर वापरते, तुम्ही ती 10 वालं पाउच वापरू शकता। चला तर मग सुरू करूया। मी इथे एक डिश घेतलेली आहे, त्यात ही जी चॉकलेट आहे हिचा आपण चुरा करून घेणार आहोत। मी इथे पूर्ण चॉकलेटचा चुरा करून घेणार आहे। पाहू शकता अशाच पद्धतीने हाताने आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण चॉकलेटचा चुरा करून घेतलेला आहे। आता इथे मी एका बाउलमध्ये मिल्क कंपाऊंड चॉकलेट जी माझी आधीची उरलेली होती मी तिचे बारीक पीसेस करून घेणार आहे। याच्या जागेवर तुम्ही डेअरी मिल्कचे 10 वाले चॉकलेटचाही वापर करू शकता। आता इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं आहे। पाणी आपलं उकळलेलं आहे। मी आता त्याच्यावर आपण चॉकलेट क्रश करून घेतलेलं जे बाउल होतं ते ठेवून देणार आहे आणि चॉकलेटला वितळून घेणार आहे। चॉकलेट वितळत असताना गॅस हा मंद आचेवरच असायला हवा। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे। आता मी चॉकलेटला व्यवस्थित फेटून घेणार आहे। आता या चॉकलेटमधून मी थोडी चॉकलेट एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, ती मला नंतरून लागणार आहे। आता उरलेल्या चॉकलेटमध्ये आपण जे चॉकलेटचा चुरा करून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत। त्यातूनही मी थोडा चुरा काढून घेतलेला आहे। आता मी या चॉकलेटच्या चुऱ्याला आणि चॉकलेटला व्यवस्थित एकजीव करणार आहे आणि त्याला थोडं गार होऊ देणार आहे। पाहू शकता आपली चॉकलेट ही गार झालेली आहे। मी आता यांचे छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने बॉल तयार झाल्यावर आपण जो चुरा उरवलेला होता त्याला वरून कोटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने कोटिंग केल्याने खाताना क्रंचीनेस येतो। अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे बॉल तयार करून घेणार आहे। पाहू शकता आपले सगळे बॉल तयार झालेले आहेत। आता इथे मी मिल्क पावडर आणि पिठी साखर घेतलेली आहे, त्यांना मी आता एका पॅन मध्ये टाकून घेणार आहे। इथे मी मिल्क पावडर 4 चम्मच घेत आहे। आता मी इथे 3 चम्मच पिठी साखर घेणार आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जेवढं मिल्क पावडर घेतलं आहे तेवढंच पिठी साखरही घेऊ शकता। आता या सगळ्यांना मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आणि आता इथे मी 4 चम्मच दूध टाकून घेणार आहे। आणि त्यांनाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। मी ही प्रोसेस करत असताना पॅन हा गॅसवर ठेवलेला नाहीये।
सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मी पॅन हा गॅसवर ठेवणार आहे आणि गॅस हा आपला लो आचेवरच असणार आहे। आता या मिश्रणाला आपल्याला 30 ते 40 सेकंदापर्यंत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाहू शकता खूप छान असं मिश्रण तयार होत आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। आता इथे माझ्याकडे किंडर जॉयचे जुने पॉकेट आहेत, ते मी धुवून वापरत आहे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही वाटीमध्येही देऊ शकता। आता मी इथे पहिले चॉकलेटची लेयर देणार आहे। ही चॉकलेट मी आधीच्या चॉकलेटमधून काढून ठेवलेली होती। पाहू शकता अशा पद्धतीने मी पहिली लेयर दिलेली आहे। आता जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते मी या पॉकेटमध्ये टाकून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आता आपण जे बॉल तयार करून घेतलेले होते ते ठेवून घेणार आहोत। पाहू शकता खूप छान असं तयार झालेलं आहे। वाटतंय ना रेडीमेड? तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।